हैदराबाद पण कडनं जमतं यायला आणि जायला, मलकापूर रेल्वे स्टेशन कडनं पण जमतं इकडे यायला जायला. वन डे मध्ये ट्रिप ही करू शकता तुम्ही श्रीशैलम मल्लिकार्जुनची. महादेव पार्वती सोबत इथं प्रकट झाले होते. जय श्री महाकाल. नमस्कार, कसे आहात? सगळे चांगले असाल. मी आपलाच होस्ट हरिओम माराते. तर आज मी चाललो आहे श्रीशैलमला. माझा नेक्स्ट तुम्हाला तर माहितीच असेल आता की 13 दिवस साऊथमध्ये मी तिरुपती बालाजी करून आलो. तिरुपती बालाजीच्या त्या रूटनं मी मरकापूर रोडला उतरलो. मरकापूर रोडहून मी आता चालू श्रीशैलमला. मरकापूर रोडला जर उतरल्यानंतर तिथं पाच वाजल्यापासून समोर बस असता. तिथनं रेल्वे स्टेशनहून डायरेक्ट बस असतात श्रीशैलमला. तिथं त्यानंतर तिथून श्रीशैलमहून आपलं मरकापूर रोडहून निघाल्यानंतर इथं मरकापूर बस स्टँडला थांबते 10 मिनिटं गाडी आणि इथून जाते श्रीशैलमला. डायरेक्ट तुम्ही ऑटोनं पण येऊ शकता, तिथनं बस पण असते. तर मी चाललो आज श्रीशैलमला. आता बघूया श्रीशैलमचा प्रवास कसा होतो. मी आता डायरेक्ट इथून बसनं चाललो आहे. आता इथून बस जवळपास किती वेळात सुटते हे तुम्हाला सांगालच. आणि समोर पण तुम्ही दुसऱ्या वेना कुठून पण येत असाल तो पण वे तुम्हाला सांगून देईल. आता निघालोय आम्ही मरकापूर बस स्टॉपहून श्रीशैलमसाठी. आणि पाऊस नॉर्मल येतोय, पण थंडी पण तेवढीच वाजतीये. इथं आता एक नाश्ता करायला थांबली आमची गाडी. आता 7:30 वाजले. नाश्ता करायला थांबली आता. इथं असं व्ह्यू मस्त आलेलं आहे इथं समोर. आणि इथं पाऊस चालू आहे असं नॉर्मल थोडा, त्यामुळे पण लय प्रॉब्लेम होते. निमडा आम्ही आता इथं श्रीशैलमच्या बस स्टँडला पोहोचलो आहे. जवळपास आम्हाला 3.5 तास लागले. आता 9:30 वाजलेले आहेत. आम्ही 6 वाजता निघलो होतो. नाश्ता करायला अर्धा घंटा गाडी थांबली होती, त्यामुळे टाईम लागला तिथं. जवळपास 3-3.5 घंटे आम्हाला मलकापूरपासून तर श्रीशैलमच्या बस स्टॉपपर्यंत यायला लागले. आणि हे बस स्टॉप आहे. इथनं मलकापूर हैदराबादसाठी गाड्या असतात. आता इथून हैदराबादला पण जात्या आणि मलकापूरला पण जात्या. इकडनं आपण दुसऱ्या पण वेनं येऊ शकतो, ते म्हणजे हैदराबादनं पण जर आपण डायरेक्ट आलो तर हैदराबादला रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर तिथं मेट्रोचं स्टेशन आहे. तिथून ऑटोना 10 किंवा 20 रुपये घेतात. आणि तिथनं बसेस असतं, म्हणजे ह्याच डेपोतल्या बस असतात. तिथनं 500 किंवा 550 रुपये तिकीट असतं. येण्याचं 500 आणि जाण्याचं 500, म्हणजे असं अराऊंड 1100 किंवा 1100 रुपये तिकीट पडतं. तर हैदराबादहून पण इथं पण यायला जमतं. हैदराबादच्या बस इथं कंटिन्यू बस असतात. इथनं आता ही जी बस आहे ही समोरची बस हैदराबादलाच चाललेली आहे. हैदराबाद मलकापूरला पण जाऊ शकतो. आपल्या तिकीटवर डिपेंड आहे की आपण तिकीट कसं बुक केलेलं आहे आणि कोणत्या रेल्वे स्टेशनला आपल्याला जायचं आहे. हैदराबाद पण कडनं जमतं यायला आणि जायला, मलकापूर रेल्वे स्टेशन कडनं पण जमतं इकडे यायला जायला. आता बघू, इथं आम्ही बस स्टॉपला उतरलेलो आहे. इथून आता मंदिरापर्यंत दूर मंदिर किती दूर आहे आणि जायचं वगैरे ऑटो वगैरे किती चार्ज घेतात ते मी तुम्हाला सांगतो. आणि आणखी एक 4 व्हीलरनं जर येत असाल तर मॅपवर जरी डायरेक्ट श्रीशैलमचं टेम्पल टाकलं तरी येऊ शकता डायरेक्ट. फक्त एक प्रॉब्लेम असतो, इथं एक जंगल आहे, म्हणजे श्रीशैलमचं एक मोठं जंगल आहे. कारण की इथं लय मोठे डोंगर आहेत. आणि हे डोंगरामुळे ना इथं रात्री 8च्या नंतर दोन्हीकडं पण ना, हैदराबाद जर कडनं येत असाल तेलंगणाकडनं आंध्र प्रदेशमध्ये जर एंटर करत असाल तर इथे जंगलामुळे ते 9 वाजता रात्री 8 वाजता बंद होतं आणि सकाळी 8 वाजता किंवा 7 वाजता ओपन होत असतं. त्यामुळे रात्रीला जर यायचं असतं तर ते फॉरेस्ट डिपार्टमेंटवाले येऊन देत नाही. सगळे म्हणजे जे रोड वगैरे आहे ते पूर्णपणे क्लोज करून टाकतात. आणि हे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवरती आहे. आणि इथे एक नदी पण आहे, कृष्णा नदी म्हणून, ती पण खूप मोठी आहे, डॅम आहे मोठा. तिथं नाही जर जमलंच तर जाईल, नाहीतर जाणार नाही. कारण की आम्हाला वन डे रिटर्नमध्ये मलकापूरला परत रिटर्न जायचं आहे. आमची रात्री ट्रेन आहे हैदराबादसाठी. बस स्टॉपपासून जवळच आहे. ऑटो वगैरेची काही गरज नसते, कारण की जवळपास 700-750 मीटर येते, इथं जवळच आहे. त्यामुळे पायी गेलं तरी चालतं, ऑटोची गरजच नाही पडत आहे. आता आम्ही पायीच चाललो आहे. आणि असं स्ट्रेट रस्ता आहे, इकडं बस स्टॉप आहे आणि असं स्ट्रेट रस्ता आहे. मी तिथे गेल्यावर समोरचं सांगाल. आता इथं आंघोळ वगैरे केले आम्ही डॉमेट्रीमध्ये 100 रुपये देऊन. इथं 100 रुपये बेड असतो तर डॉमेट्रीमध्ये. प्रत्येक मंदिराच्या मोठ्या जेवढे मोठे मंदिर आहेत ना तिथं प्रत्येकाला डॉमेट्री असते, मठ असते. मठला जास्त पैसे घेते पण डॉमेट्रीमध्ये कमी घेते. आता आम्ही आंघोळ वगैरे करून हे जे सर्कल आहे इथं आल्यावर माहीत आहे तुम्हाला, हे सर्कल आहे आणि हे रुद्र डॉमेट्री म्हणून दिसतं. इथं आंघोळ वगैरे करून आम्ही आता दर्शनाला चाललो आहे. आणि इथं समोर मंदिर आहे. इथं बॅगी वगैरे काही अलाउड नाही आहे. आता आम्ही इथं बॅगी वगैरे बाहेर लॉकरमध्ये ठेवून मग दर्शन करायला जाणार. आता बघू दर्शन वगैरे कसं होतं.
बॅगी वगैरे मोबाईल वगैरे तुम्ही ठेवू शकता मंदिराच्या या साईडनं आल्यानंतर. या साईडनं आल्यानंतर इकडेच आहे आणि इकडनं एक्झिट आहे मंदिराचा. मी मंदिराचं दर्शन करून आलेलो आहे, दर्शन वगैरे करून आलो. आता हे सगळे दर्शन करून आलेले आहेत. आता परत आम्ही फोटो काढायला चाललो तिथं. दर्शनाला जवळपास 2.5 तास लागले. आता तिथं आम्ही विचारलं होतं की मंदिराचा टाइम वगैरे बंदचं वगैरे कसं आहे. 9 ते 1 आणि 4 ते 7 वाजेपर्यंत. तर आम्ही जेव्हा बंद होतं तेव्हा गेलो आतमध्ये, तिथं ब्लॉकमध्ये बसलो होतो, हॉलमध्ये बसलो होतो. तर ते म्हणे एक जण म्हणे 1 वाजता उघडणार, एक म्हणे 3 वाजता उघडणार आहे. आणि आम्हाला रिटर्नची ट्रेन होती मरकापूरहून हैदराबादसाठी 7 वाजता. तर आमचं आता 12:30 वाजले, दर्शन झालं आहे. जवळपास 2.5 ते 3 तास लागले आम्हाला दर्शनाला. म्हणजे जे होतं ते सगळं महाकालच्या भरोश्यावर होतं. म्हणजे लाईव्ह समजलं आम्हाला, ती गोष्ट झाली आमच्यासोबत. वगैरे मस्त एकदम भारी झाले, कारण की जास्त गर्दी वगैरे नव्हती. आतमध्ये ते त्यांचं एक राईस होता, ते राईस एकदा टेस्ट करून बघितलं, तो पण छान होता. मंदिराच्या परिसरमध्ये पण भरपूर मोठे मंदिर आहे. 700-800 रुपये देऊन आपण ऑटो जर केलं तर ते पूर्णपणे मंदिर आपला फिरून आणते. करणार नाही, कारण की आम्हाला तर जास्त टाईम नाही आहे. आमचा 1 डेचा प्लॅन होता. 1 डेचं आमचं दर्शन वगैरे झालं आहे. आता जास्त टाईम नाही झाला, 1 वाजला आहे, 1:45. आणि आम्ही आता तिकडं रिटर्न रेल्वे स्टेशनला जाणार आहे. हे मंदिर आहे आणि जे अशा प्रकारचे सगळे मंदिर असते साऊथमध्ये, गोपुरम न म्हणते त्याला. जवळपास सगळेच म्हणता येईल. आपले छोटाले जरी म्हटलं ते सगळे असे असते. आणि गोपुरम आता ह्या मल्लिकार्जुनला 4 आहेत. एक ह्या साईडला आहे, एक त्या तिथं बघत असाल तुम्ही, एक त्या तिथं, एक हे आणि हे आतमधलं आहे. इकडनं ह्या साईडनं एक आहे आणि समोर एक आहे. मी तिथे गेल्यावर एकदा ते पण दाखवल. मोठाले प्रत्येक मंदिर जे म्हटलं गोपुरमचे असे 4 आहेत, एका प्रत्येक दरवाजाला सेपरेट. आणि ते गोपुरमचं जे असतं ना ते पूर्ण ॲट्रॅक्टिव्ह, म्हणजे त्याच्यावर बारीक वेगवेगळ्या टाईपच्या मूर्त्या असतात. ते सगळीकडनं असतात 4 अँगलनं पण. म्हणजे ते एक भारी दिसतं, ते पण एक भारी आहे, छान. मी ते पण एकदा दाखवतो, ते बघा. श्रीशैलममध्ये मल्लिकार्जुन म्हणजे महादेव, पार्वती, गणपती, कार्तिक जेव्हा बसले होते तेव्हा त्यांना दोघांचं हट्ट चालू होतं की लग्न करायचं म्हणून. तर त्यानंतर महादेव म्हटले की तुम्ही दोघातून पृथ्वीला 3 चक्र लवकर जे मारून माझ्या जवळ येईल त्याचं मी आधी लग्न लावून देईल. तर त्यानंतर कार्तिक त्याच्या मोरवर बसून खरंच रिअलमध्ये पृथ्वीच्या 3 चक्र मारायला गेला. आणि गणपतीने दोन्ही हात जोडून महादेव पार्वतीलाच 3 चक्रा मारल्या. आणि मग महादेवानं विचारल्यानंतर गणपती म्हणे मी तुमच्या चक्रा मारल्या, म्हणजे पूर्ण विश्वाच्या चक्रा मारल्या. त्यानंतर मग ऋषीमुनी होती, तिथं ऋषीमुनीनं काही त्याला प्रश्न विचारले आणि गणपतीनं ते एक्झॅक्ट बरोबर सांगितले. आणि गणपतीचं त्या टायमाला लग्न लावून देत होते. तर कार्तिक 3 चक्रा पृथ्वीच्या मारून आल्यानंतर तो येत होता. त्याला ते दिसलं की बाबा गणपती बाप्पाचं लग्न लावत आहे. तर त्याला राग आल्यानंतर तो श्रीशैलमला ह्या जागेवर आला होता. आणि मग हे पार्वतीला चांगलं नव्हतं वाटलं की आपला एक मुलगा रुसून गेलाय, म्हणजे एक आपल्या भाषेत म्हटलं तर रुसून गेलाय. तर मग महादेव पार्वती सोबत इथं प्रकट झाले होते. आणि तेव्हा म्हणजे हे शिवलिंग झालेलं आहे, शिवलिंग प्रस्थापित झालेलं आहे. तेव्हापासून याला ज्योतिर्लिंग म्हणतात. 12 ज्योतिर्लिंगापैकी हे एक ज्योतिर्लिंग आहे, 2 नंबरचं. मेन म्हणजे सांगायचं म्हटलं तर जानेवारीमध्ये मी एक ट्रिप केली होती, तेव्हा मी सगळं फिरलो होतो बालाजी वगैरे. तेव्हा मी मल्लिकार्जुनला पण आलो होतो, पण जस्ट एक फोटो नव्हता काढला आणि सोशल मीडियावरती अपलोड नव्हतं केला. त्यामुळे मी परत एकदा आलो आहे याच्यासोबत. आता इथं फोटो काढून मग पोस्ट करणार. दर्शन वगैरे करून फोटो वगैरे काढून आता आम्ही मंदिराला अशी परिक्रमा करणार आहे. हे एक गेट आहे. आता दुसऱ्या गेटकडे जाणार, तिसरं गेट, चौथं गेट, असे सगळे 4 गेट दाखवतो तुम्हाला. आणि खरंच एक 1 डेमध्ये ट्रिप ही करू शकता तुम्ही श्रीशैलम मल्लिकार्जुनची. कारण की आम्ही 1 डेमध्येच केलेली. सकाळी मरकापूर रोडला उतरलो, तिथून बसने आलो. बसला आता इथं सगळं दर्शन वगैरे झालं आमचं. आता परत आम्ही मरकापूर रेल्वे स्टेशनला जाणार, तिथून मग ट्रेनमध्ये बसून उद्या सकाळी हैदराबादला जाणार. 1 डेमध्ये होऊ शकतं, फक्त येण्या जाण्याचं तेवढा शेड्यूल चेंज केला तर 1 डेमध्ये इथं दर्शन वगैरे चांगलं होईल. आपण रिटर्न पण जाऊ शकतो. आणि एकदम कमी बजेटमध्ये लागतं आहे, कारण की इथं डॉर्मेटरी 100 रुपयात भेटते. जरी आपण स्टे केला नाही केला तरी 100 रुपयात भेटते. बाकीचं वगैरे काही खर्चच नाही आहे. जेवायला वगैरे नाश्त्याला वगैरे सगळे मंदिराच्या ट्रस्टमध्येच आहे, त्यामुळे त्याचा तर काही विषयच नाही. एकदम कमी बजेटमध्ये पण प्लॅन ठरू शकते आणि मी सगळं कमी बजेटमध्येच करतो, त्यामुळे सांगतोय. श्रीशैलम मल्लिकार्जुनला पण एक पश्चिमचा पर्वत मानलं जातं, कारण की इथं पण जवळपास 50-50, 60-60 किलोमीटरवर सगळीकडनं डोंगरच आहे. त्यामुळे याला पण एक बाबाचं, प्रभूचं, महादेवाचं पर्वत म्हटलं जातं, पश्चिमेकडचं म्हणजे साऊथकडचं. हे इकडचं 4थं आहे गोपुरम, हे 3रं आणि ते तिथं 2रं आहे.
आणि 1 नंबरला ना याच्या पलीकडे मी तिकडे गेल्यावर दाखवतोच. इथं बुक्स वगैरे आहेत आणि इकडून एक्झिट आहे. इथं सगळं दर्शन वगैरे सगळं झालं आमचं. आम्ही बाहेर आलो, बॅग घेतल्या. आता आम्ही चाललो परत मलकापूर रोडला श्रीशैलमहून बसनंच जाणार आहे आम्ही, कारण की तिथनं आम्हाला रात्री ट्रेन आहे समोर जायला, समोरचं डेस्टिनेशन जायला. आता आम्ही हे 1 डेमध्ये सगळं कवर केलं आहे आम्ही. दर्शन वगैरे, दर्शनाला जास्त टाईम लागत नाही कधी पण इकडं. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा झाला, चप्पल चोरी गेली. मी बिना चप्पलीत चाललो मी आता. म्हणजे दुसरे चप्पल घ्यायला हरकत नव्हती, पण चप्पल आता मै चोरली गेली. हे जरा वाईट वाटतं, दुःखात झालं जरा. काय पाप झालं तर पाप तर नव्हतं झालं, बघू आता काय. ठीक आहे, आता चालतंय. चाललो आम्ही आता. नाईटला 4 घंट्याचा प्रवास आहे. मी आलो आहे परत इथं श्रीशैलमच्या बस स्टॉपवर. श्रीशैलमच्या बस स्टॉपवर आता इथं ही जी गाडी ही मलकापूरला जाते, ही इकडच्या हैदराबादला जाते, ती पण हैदराबादला जाते. इथं AC और नॉन AC अवेलेबल असतात हैदराबादला मलकापूरला जाण्यासाठी. मी काही सिनेमॅटिक शॉट्स घेणार आहे, ते तुम्ही एन्जॉय करा. मी प्रवास करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन डेस्टिनेशनला. तोपर्यंत काळजी घ्या.